येशू ख्रिस्त त्याच्या पवित्र वचनामध्ये एक फार मोठं अभिवचन तुम्हाला आणि मला देऊन तो स्वर्गाला गेला. प्रकटीकरणाचं पुस्तक 22वा अध्याय आणि 7व्या वचनात बायबल असं म्हणतं, येशू अभिवचन देत आहे आणि प्रभू म्हणत आहे, पहा मी लवकर येतो, पहा मी लवकर येतो. या पुस्तकातील संदेश वचने पाळणारा तो धन्य असं बायबलमध्ये लिहिलेलं आहे. प्रभू सांगत आहे की पहा मी लवकर येतो. हे त्याचं अभिवचन आहे. अभिवचन काही जगात काही कमी नाही आहेत. प्रत्येक ठिकाणी आपल्याला अभिवचन पाहायला मिळतात. खिशातले नोट पासून प्रत्येक गोष्टीवरती अभिवचन आहे प्रियांनो. गवर्नरचं अभिवचन आहे, मैं धारक को 500 रुपये देने का वचन अदा करता हूं. लग्नात पण वचनं घेतली जातात. पाळणारे लोक कमी आहेत पण घेतात. मैत्रीमध्ये वचनं दिले जातात. पण सगळेच लोक वचनं पाळत नाहीत. प्रॉमिस करायला प्रत्येकाला आवडतं. खूप जण एकमेकांना अभिवचनं देतात. मी तुला साथ देईल, मी तुझ्या बरोबर असेल. खूप लोक पूर्ण करतातही पण सगळे करत नाहीत. जगातल्या प्रत्येक माणसाचं प्रॉमिस खोटं ठरेल, पण जो राजासनावर विराजमान असणारा देव आहे त्याचा शब्द फेल जात नाही, लबाड ठरत नाही. ऐका, 4थ्या दिवशी तो बोलला, सूर्य चंद्र आणि तारे होवोत, आणि सूर्य चंद्र आणि तारे झाले. तो म्हणतो प्रकाश हो आणि प्रकाश झाला. जे तो बोलतो तेच होतं, दुसरं काही होत नाही. जसं पहिल्यांदा मुलगी चपाती करते, वेगवेगळ्या देशाचे नकाशे होतात. सुरुवात केली चपातीची पण ते होऊ शकतं. आम्ही करायला जातो एक, पण भलतं काहीतरी होऊ शकतं. पण ज्यावेळेस स्वर्गीचा देव काही करायला सुरुवात होते त्याचा डायरेक्शन बदलण्याची हिम्मत कोणामध्ये नाही प्रियांनो. तो बोलला सूर्य हो तर होणार आहे, तो बोलला तारे हो तर होणार आहेत. जर कोणी म्हटलं की देव खोटा आहे, जर असं कोणी म्हटलं, हे तारे ना, जर देव लबाड असता खोटा असताना हे तारे आकाशात टिकून राहिले नसते. त्याच्या शब्दाला अशी किंमत आहे की सगळ्या गोष्टींना जागच्या जागी राहावं लागतं. कारण देवाने म्हटलंय असं होवो, ते झालंय, त्याला ते टिकून धरावं लागतं. कारण देवाच्या बोलण्यामध्ये सामर्थ्य आहे, त्याच्या अभिवचनामध्ये सत्यता आहे. मग आज कोण तुम्हाला काय वचन देतं किंवा काय बोलतं त्याच्या पलीकडं देवाचा जो शब्द, प्रभूचं जे पवित्र वचन आहे, याच्यावर विश्वास ठेवायला सुरुवात करा. हा देवाचा पवित्र शब्द आहे, या वचनांवरती विश्वास ठेवायला सुरुवात करा. जे या वचनात लिहिलंय प्रियांनो ते बदलत नाही. तो देवाचा शब्द आहे, ते देवाचं बोलणं आहे. परात्पर देव जे काही बोलतो त्याच्या शब्दाला, त्याच्या वचनाला, त्याच्या बोलण्याला तो पूर्ण करणारा परमेश्वर आहे. आणि परमेश्वर उजवी डावीकडे वळत नाही प्रियांनो. बायबलमध्ये एक अब्राहम नावाचा व्यक्ती आहे. बापाच्या घरी राहायचं, मस्त सगळं छान चाललेलं होतं. देवबाप म्हटलं चल निघ इथून, तुला सांगतो तिकडे चल. कुठं जायचंय प्रभू? GPS लोकेशन देतोस का? ॲड्रेस देतोस का? काहीच नाही विचारलं. ना रस्ता विचारला, ना मार्ग विचारला, ना कुठला पत्ता विचारला. देवा तू सांगतोस, तुझं मी ऐकायला तयार आहे. ह्या लोकांची गरज आहे आज देवाच्या राज्याला. जे देवाला फालतू प्रश्न विचारत नाही, प्रभू काय होणार, कसं होणार. अरे ज्याने बोलावलंय त्याच्या बोलावण्यामध्ये सामर्थ्य आहे. जर तो म्हटला की पेत्रा ये, तुम्ही पाण्यावर चालण्याचं सामर्थ्य धारण कराल. जो बोलावणारा आहे तो विश्वास योग्य आहे. ज्याने तुम्हाला पाचारण केलंय तो सामर्थ्यवान आहे. जर तो म्हणतो ये, तर बाकीचे विचार सोडूनच द्या. तो म्हटला ना ये, मी येणारच. हालेलुया.
त्याच्या बोलण्यात, त्याच्या शब्दात, त्याच्या अभिवचनात सामर्थ्य आहे. सोड बापाचं घर आणि चल माझ्याबरोबर, मी सांगतो तिकडे घेऊन जाईल तुला. पुतण्याला पण घेतलं बरोबर. एक दिवशी विभक्त व्हायची वेळ आली. लोटा, कुठं जायचं ठरवलंयस तू? तू जाशील त्याच्या विरुद्ध दिशेला मी जाईन. आता लोट सगळीकडे बघतोय आणि एकदम सुंदर शहर त्याला दिसली, सदोम गमोरा. अंकल, आजही असे अनेक लोट फिरत आहेत देवाच्या राज्यात. ऐका प्रियांनो, खूप सेवकांची नजर फक्त शहरांकडे लागली. धन्य आहेत ते लोक जे गाव पाहत नाहीत, जे शहर पाहत नाहीत. देवा तू सांग, तिकडे मी जायला तयार आहे. देव त्यांची सेवा आशीर्वादित करतो प्रियांनो. हालेलुया. शहरात तर शहरात, गावात तर गावात तू नेशील तिकडं. हालेलुया. आब्राम येलोन झाडाच्या वनराईत गेला, तो जंगलात गेला, पण देवाने त्याला तिथं बरकत दिली. असा अफाट पैसा त्याच्याकडे आला, अशी संपन्नता त्याच्याकडे आली, सगळ्या गोष्टी आल्या, पण एक गोष्टीची कमी त्याच्या जीवनात राहिली की त्याला संतान नव्हतंच. आणि मग त्या परिस्थितीमध्ये उत्पत्ती 15वा अध्याय 3 ते 5 वचनात देव त्याच्याशी बोलत आहे, अब्रामाशी. उत्पत्ती 15 3 ते 5 वचन. अब्राम आणखी म्हणाला, आणि पहा, तू मला काही संतान दिले नाही. देवाला म्हणतो, तू मला काही संतान दिले नाहीस, तर माझ्या घरात जन्मलेला दास माझा वारस होणार. माझा दास माझा वारस होणार आहे. मला संतानच दिलं नाही, तर जो नोकर माझ्या घरात काम करतोय माझ्यानंतर हे सगळं त्याला मिळणार. पुढे वाचा. तेव्हा परमेश्वराचे वचन त्याला प्राप्त झाले. परमेश्वराचे वचन त्याला प्राप्त झाले. ज्यावेळेस तुम्ही दुविधा मनस्थितीत असता, ज्यावेळेस तुम्ही अडचणीत सापडलेले असता, पहिली गोष्ट देवाकडे मागा, तुझं वचन मला पाहिजे. किती लोक आमेन म्हणणार आहे? आमेन. हालेलुया. परमेश्वराचे वचन त्याला प्राप्त झाले. पुढे वाचा. हा मनुष्य तुझा वारस होणार नाही. हा मनुष्य तुझा चाकर, तुझा नोकर, तुझा वारस होणार नाही, तर तुझ्या पोटचाच वारस तुझा वारस होईल. आमेन. हालेलुया. तुझ्या पोटचाच तुझा वारस होणार आहे. या उतार वयामध्ये तुझी आशा संपलीये, पण तुझा देव न थांबणारा देव आहे. ज्या देवाने ठरवलं आशीर्वाद देणार, तो आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही. तो अभिवचनाचा देव आहे, अभिवचन पूर्ण करणारा देव आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, एलियाने 7 चमत्कार केले. दुप्पट अभिषेक अलिशाला मिळाला. 7 दुने 14. दुप्पट. आवाज लई खोल गेलाय तुमचा, मोठ्याने नाही. 13 केले. किती चमत्कार केले? एलियाचे 7 चमत्कार, अलिशाचे 13 चमत्कार. चमत्कार पूर्ण झाले नाही. दुप्पट अभिषेकाचं वचन आहे, पण चमत्कार पूर्ण झाले नाही. एक दिवशी अलिशा मरण पावतो आणि त्याच्या अस्थी एका कबरेमध्ये ठेवलेल्या असतात. श्रीमंत माणसाचं शरीर तिथं ठेवण्यासाठी जातात आणि त्या ठिकाणी त्या मेलेल्या माणसाला अलिशाच्या अस्थीचा स्पर्श होता क्षणी मेलेला माणूस जिवंत झाला आणि 14वा राहिलेला चमत्कार त्या दिवशी पूर्ण झाला. देवाच्या प्रिय लोकांनो, माणसं मरतात, अभिवचन मरत नाहीत. देवाचा शब्द खाली जात नाही. देव बोलला म्हणजे ते होणार, म्हणजे होणारच. त्याच्यात काही बदल होत नसतो. अब्रामा, तुझा दास आहे ना, तो नाही वारस होणार. तुझ्या पोटचा तुलाच मुलगा देणार आहे मी. बस वाचा पुढे. मग त्याने त्याला बाहेर आणून म्हटले. मग त्याला बाहेर आणून, कुठं आणून? बाहेर. शेजारच्याला म्हणा बाहेर या. म्हणजे असं म्हणू नका बाहेर ये तुला मी बघतो, तसं नाही. बाहेर या म्हणजे त्या परिस्थितीतून बाहेर या. अब्राम घरात बसलाय आणि घरामधून त्याला काय दिसणार आहे? तीच वयस्कर झालेली पत्नी, तेच स्वतःचं ते जीवन, ते दैनंदिन जीवन, सगळ्या त्या गोष्टी. जर अभिवचन पाहायचंय, अब्रामाला देवाने तंबूच्या बाहेर आणलं. आपली जी सेफ प्लेस आहे तिथून बाहेर निघायला तयार व्हा प्रियांनो. हालेलुया. जिथं तुम्हाला कम्फर्टेबल वाटतं, हा मी इथं एकदम सुखी आहे, मला कशाची गरज नाही, पहिलं तिथून बाहेर निघा. ज्याला वाढ व्हायची आहे, ज्याला पुढे जायचंय, ज्याला पुढचं पाऊल टाकायचंय, त्याला आराम करण्याच्या स्थितीतून पहिलं बाहेर यावं लागेल. आमेन. त्याच्याशिवाय उन्नती नाही. अब्रामा पहिला बाहेर ये. तंबूतून बाहेर आणलं. पुढे. बाहेर आणून म्हटले,
आकाशाकडे दृष्टी लाव, आकाशाकडे दृष्टी लाव. तुला हे तारे मोजवतील तर मोज. तुला तारे मोजवतील का? तारे मोजता येतात? मुंबईच्या लेकरांनी खूप प्रयत्न केला, नाही जमलं. आपल्या देवरुड मध्ये आहे कोणी? आज बारामतीवरून बरेच लोक आलेले आहेत. मोजता आला असेल तर सांगा. जमले का? नाही. आकाशातील तारे तुला मोजता येतील तर मोज. देवाने त्याला चॅलेंज केलंय. माझ्या देवाची स्टाईल आहे, देताना असं देतो ना तुम्हाला मोजताच नाही आलं पाहिजे. देवा मला आज 200 रुपये दे. अरे येड्या, तो म्हणतो राष्ट्र वतना दाखल माग. एवढा मोठा तो देव आहे. मागायचे तर असं काहीतरी माग. अख्खं पुणे शहर मागून टाक त्याच्याकडं, अख्खा महाराष्ट्र माग त्याच्याकडं, भारत देश माग ना त्याच्याकडं. मागायचे तर राष्ट्र माग त्याच्याकडं, मोठ्या गोष्टी त्याच्याकडं माग. तो द्यायला तयार आहे. तो द्यायला तयार आहे. पेत्रांनी जाळं टाकलं ना, किती मासे आले? ते जाळं फाटायला लागलं प्रियांनो. काय व्हायला लागलं? जाळं. लवकर तुमचे खिसे फाटेपर्यंत पैसे तुमच्याकडे येणार आहेत. अकाउंटवरती तुमच्या गव्हर्नमेंटची नजर येईल असे पैसे येणार आहेत. ईडी वाले तुमच्या मागे लागतील. मग त्यांना सांगायचे, ते कांबळे पास्टर आले होते मुंबईहून, त्यांनी प्रार्थना केली त्याचं, ते ईडी वाले आमच्या इकडे पाठवून द्या, आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करू. ऐकताय तुम्ही चर्च? हा देव तुमचा आणि माझा देव आहे प्रियांनो. हालेलुया. हा आमचा सामर्थ्यवान देव आहे. आकाशातील तारे अब्रामा तुला मोजता येतील का? मोजता येत असले तर मोज. नाही मोजू शकत देवा. पुढे वाचा. मग त्याने त्याला सांगितले, तुझी संतती अशीच होईल. हे आकाशातले तारे आहेत ना, हे आकाशातले तारे आहेत ना, तुम्ही ऐकताय चर्च? येस. हे आकाशातले तारे आहेत ना, हे आकाशातले तारे आहेत ना. ओ हालेलुया. प्रेज द लॉर्ड. दानिएल 12:3 मध्ये बायबल सांगतं, जे पुष्कळास धार्मिकतेकडे वळवतील ते युगानुयुग, युगानुयुग. युगानुयुग म्हणजे कधी न संपणार. फक्त 2024 मध्ये डिसेंबर पर्यंत नाही, वर्ष बदलतील, पण तुमची जी झलक आहे ना, ती चमकण्याची, ती कमी होणार नाही. हालेलुया. एक दिवस होता, हे तारे अब्रामाला वर पाहायला लागत होते. आज हे तारे देवाने त्याच्या मंडळीत ठेवलेले आहेत. हालेलुया. हालेलुया. हे आकाशातील ताऱ्यांसारखी मी तुला संतती देणार आहे. आता मी अब्रामाच्या जागी असतो तर मी देवाला म्हटलो असं, देवा ते तारे बिरे नंतर, आधी एक तर मुलगा दे. मोठे दृष्टांत तो तुम्हाला देतो. तुम्ही तुमच्या घरात उभे राहता, बायबल घेऊन मुलींना, लेकरांना, बायका पोरांना तुम्ही बसवताय आणि सांगताय, व वचन सांगताना तुम्हाला मन भरून येतं. आणि तुम्हाला देव दाखवतो की तू शेकडो हजारो लोकांसमोर उभा राहणार आहे. आणि तुमचं मन भरून येतं, देवा मी आज 4 लोकांपुढे उभा आहे, हे होणार आहे का? तो म्हणतो हो हो होणार आहे. कारण हे तुझ्या योग्यतेवर अवलंबून नाही, तुझा परमेश्वर विश्वास योग्य देव आहे. अशक्य गोष्टी शक्य करणारा तो देव आहे. सामर्थ्याचा प्रभू आहे. बेनीहीन आहेत ना, ते बोलताना जीभ जड होते त्यांची लहानपणी. ते जीभ अशी अडखळते ना, एखाद्याला बोबडं बोलतात, जीभ अडखळते, असे होते. जगाची उलथापालथ करून टाकली त्या माणसाने. कधी? पवित्र आत्मा मिळाल्याच्या नंतर. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, आपला देव अभिवचनाचा देव आहे. अब्रामाला विश्वास ठेवण्या पलीकडे दुसरं त्याच्याकडे काही नव्हतं. देवा तू बोलतोयस, माझा विश्वास आहे, हे होणार आहे. वर्ष पुढे चाललेत. 2018 मध्ये नाही झालं देवा, 2019 मध्ये तरी होईल. ह्या वर्षी देवा मला संतती दे. 2019 संपलं, कोविड आला ना. मग पहिला लॉकडाऊन, जसं आरती चालली, दुसरा लॉकडाऊन,
एक एक लॉकडाऊन, एक एक प्रत्येकाला जसं काही फिरवलं जात होतं अशा पद्धतीचे दिवस होते, त्रासातले. एक एक चक्र चालले होते आणि लोक गुरफटत चाललेत. ह्या लॉकडाऊनमध्ये एवढे लोक गेले, दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये तेवढे गेले, तिसऱ्या लॉकडाऊनमध्ये एवढे गेले. अगदी सगळं काही विस्कळीत होत गेलं, वर्ष बदलत गेले. पण कदाचित जे अभिवचन देवाने दिलेत ते कदाचित काही लोकांच्या जीवनात आजही पूर्ण झाले नसतील. पण तुमचा विश्वास पक्का करण्यासाठी माझ्या देवाने मला तुमच्याकडे पाठवलंय. आमेन. हिम्मत हारू नका. अब्रामाचा देव तो तुमचा देव आहे. अब्रामाचा परमेश्वर तो तुमचा परमेश्वर आहे. तो तुमच्यासाठी अद्भुत गोष्टी करायला तयार आहे. या ठिकाणी देवाच्या प्रिय संतगणांनो, आकाशातील तारे आहेत तशीच तुझी संतती होणार आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, अब्रामाला अभिवचन आहे. मग सुरुवातीला, एकदम सुरुवातीला देव त्याच्याशी बोलला. नंतर तो अभिवचनावर विश्वास ठेवून पुढे चालू लागला. आणि एक दिवशी अब्राम जेव्हा 99 वर्षाचा होता तेव्हा देव त्याच्या भेटीला आला आणि उत्पत्ती 18:10 मध्ये त्याला परत एकदा अभिवचन दिले. उत्पत्ती 18 अध्याय 10 वचन. मग तो म्हणाला, पुढल्या वसंत ऋतूत जीवनाच्या वेळेस मी तुझ्याकडे खात्रीने परत येईन. देवाचं वचन आहे त्याला. वसंत ऋतूत मी तुझ्याकडे खात्रीने परत येईन, तेव्हा तुझी बायको सारा हिला मुलगा होईल. आमेन. हालेलुया. त्याच्या मागे डेऱ्याच्या दारी सारा हे ऐकत होती. देवाच्या प्रिय संतगणांनो, परमेश्वर वारंवार अब्रामाशी बोलत आहे. अब्रामाच्या लाईफ टाइम मध्ये 5 वेळा देवाने त्याच्याशी करार केलेला आहे. परमेश्वर तुमच्या दृष्टांतांना उजाळा देत राहतो. तो अभिवचन देतो आणि त्या अभिवचनांची तुम्हाला तो रोज आठवण करून देतो. कारण मानवी बुद्धी आहे विसरण्याची सवय. ऐकताय का तुम्ही? कितीतरी लोक मी बघितले. हा हॅलो, कशी आहेस तू? बरी आहेस ना? हां, किती दिवस झाले भेट नाही झाली ग, किती छान मैत्रिणीत आपण. अगं हां, काय झालं काय माहीत ग? अगं मी खूप झालं, माझा मोबाईल शोधतीये, सापडतच नाही. फोनवर बोलतीये. लाईट गेलेली असते, किती गरम झालंय, हे जरा फॅन लाव रे. लक्षात नाही राहत. छोट्या छोट्या गोष्टी विसरायची सवय आम्हाला. देवाला धन्यवाद द्या की त्याने तुम्हाला आणि मला पवित्र आत्मा दिलाय. हे शरीर विसरतं पण तो आत्मा विसरू देत नाही. रात्रंदिवस तुम्हाला तो स्मरण करून देतो, आठवण करून देतो. तुला हा दृष्टांत देवाने दिलेला आहे, तुला हे अभिवचन परमेश्वराने दिलेलं आहे, त्याच्यावर लक्ष केंद्रित कर. अब्रामा विसरू नकोस, तुझ्याद्वारे राष्ट्र उत्पन्न होणार आहेत. उत्पत्ती 22 अध्याय 16 आणि 17 वचन. उत्पत्ती 22, 16 आणि 17. परमेश्वर म्हणतो, मी स्वतःची शपथ घेऊन सांगतो की तू हे कृत्य केले. आपल्या मुलास, आपल्या एकुलता एका मुलास माझ्यापासून राखून ठेवले नाही. अब्राम ज्यावेळेस आपल्या मुलाला समर्पण करण्यासाठी देवाच्या सांगण्यावरून त्याला वेदीवर तो ठेवून देतो आणि आत्ता सुरा उगारतो, पण देव त्याला थांबवतो. आणि तो त्याचा जो विश्वास आहे अब्रामाचा, त्याच्याबद्दल देव बोलताना त्याच्याशी त्याला बोलताना सांगत आहे, आपल्या मुलाला, एकुलता एक मुलाला तू राखून ठेवले नाहीस. पुढे, यास्तव मी तुला आशीर्वादित करीन व वृद्धीच वृद्धी करून तुझी संतती आकाशातील ताऱ्यां इतकी, समुद्रतीरीच्या वाळू इतकी होईल असे करीन. तुझी संतती आपल्या शत्रूंची नगरे हस्तगत करील. आमेन. आमेन. अब्रामाला देवाने अभिवचन दिलं, आकाशातील ताऱ्यांसारखी, समुद्र तीराच्या वाळूसारखी मी तुला संतती देणार आहे. अब्रामाने आपल्या आयुष्यात देवाच्या अभिवचनावरती विश्वास ठेवला आणि त्याला विश्वासणाऱ्यांचा पिता देखील म्हटलेला आहे. आपल्या जीवनामध्ये तो विश्वासापासून ढळला नाही. जे देव बापाने त्याला सांगितलं होतं त्या शब्दावर त्याने विश्वास ठेवला आणि एक दिवस त्याचा तो अभिवचनाचा देव, त्याच्या प्रार्थनेची उत्तरं त्याला प्राप्त होतात. आणि आज ही स्थिती आहे देवाच्या प्रिय लोकांनो. अभिवचन जे देवाने त्याला दिलं होतं ते आज पूर्ण झालेलं आपण पाहत आहोत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. परिस्थिती काही असो, परमेश्वर त्याची अभिवचनं
पूर्ण करणारा देव आहे प्रियांनो. अभिवचन पूर्ण करणारा देव आहे. प्रत्येक परिस्थितीत देव त्याच्या लोकांना प्लॅन देत असतो. योसेफाला पण दिला. काय करायचं सुकाळामध्ये आणि काय करायचं दुष्काळामध्ये. परमेश्वर सगळ्या गोष्टी त्याच्या योजनेने चालत असतो आणि त्याच्या लोकांना तो अभिवचनाच्या द्वारे बोलत असतो. नोहा त्याच्या काळामध्ये ना जगात दुष्टाई फार वाढली होती. वाचू आपण उत्पत्ती 6 अध्याय 11 ते 14 वचन. जेनेसिस चॅप्टर 6 वर्सेस 11 to 14. उत्पत्ती 6 11 ते 14. त्या काळी देवाच्या दृष्टीने पृथ्वी भ्रष्ट झाली होती, ती जात जुलमांनी भरली होती. देवाने पृथ्वीकडे अवलोकन केले तो पहा, ती भ्रष्ट होती, कारण पृथ्वीवरील सर्व प्राणी मात्रांनी आपली चालचलणूक बिघडविली होती. मग देव नोहाला म्हणाला, सर्व प्राण्यांचा अंत करण्याचे माझ्या मनात आले आहे, कारण त्यांच्यामुळे पृथ्वीवर जाच जुलूम माजला आहे. पहा, मी पृथ्वीसह त्यांचा नाश करीन. तू आपल्यासाठी गोफेर लाकडाचे तारू कर, त्या तारवात कोठड्या कर आणि त्यात आतून व बाहेरून डांबर लाव. नोहाचा काळ एक असा आहे की ज्या काळामध्ये लोक सैतानी गोष्टींमध्ये गुरफटून गेलेले होते. देवाला लोक विसरलेले आहेत. पण एक व्यक्ती असा आहे जो परिवार आहे तो देवाला सोडायला तयार नाही आणि तो परिवार नोहाचा परिवार आहे. देव जगातील त्या दुष्ट पिढीतील कुठल्याही लोकांशी बोलत नाही. तो फक्त नोहाला अभिवचन देतो की उठ आणि आपल्यासाठी गोफेर लाकडाचं तारू बनव. ह्याच्या आधी नोहाने कधीच तारू बनवलं नव्हतं. किती लोक आमेन म्हणतील? आमेन. हालेलुया. देव तुम्हाला असं काही काम सांगेल की जे तुम्ही आयुष्यात कधीच केलेलं नाही. ऐकताय तुम्ही चर्च? आपला मोशे समुद्र दुभागणं काय रोजचं त्याचं काम नव्हतं. म्हणजे पार तिकडं समुद्राच्या समोर जाऊन तांबड्या उभा राहिल्या. ए तुम्ही घाबरू नका, हे माझं रोजचं काम आहे. रोज इकडं ब्रश करता करता सकाळी येत असतो मी, फेरफटका मारायला. हे बा आत्ता दुभागतो समुद्र. नाही, जे काम मोशेने कधी केलं नव्हतं ते काम देवाने त्याला करायला लावलं. तो यहोशवा उठसूट कधी पण ते सूर्यचंद्राला थांबवत नव्हता. ऐकताय चर्च? कधी पण ते लहान मुलं खेळ खेळतात ना, स्टॅच्यू जागेवरच लगेच थांबतात. हा देवाचा दास स्टॅच्यू कोणाबरोबर खेळतोय? ज्यांना कधी जिंदगीत थांबायचं माहित नाही. पण जिथं देवाला मध्ये आणलं ना, ज्याला थांबायचं नसतं तरी त्याला थांबावं लागतं. हालेलुया. प्रभूने तिरडीला नुसता हात लावला, खांदेकरी जागच्या जागी, वादळ जागच्या जागी. हे देवाचं सामर्थ्य आहे आमच्या. नोहाने कधीच तारू बनवलं नव्हतं, त्याला परमेश्वराने उपयोगात आणलं. मी काय म्हणतोय माहिती का? डू द अनडन, यू शॅल सी द अनसीन. डू द अनडन, यू शॅल सी द अनसीन. म्हणजे जे तुम्ही कधीच केलं नाही ते करा, जे तुम्ही कधीच पाहिलं नव्हतं ते तुम्ही पाहणार. आमेन. हालेलुया. नोहाला परमेश्वराने गोफेर लाकडाचं तारू बनवायला सांगितलं. ज्यांनी कधी तारू पाहिलं नाही किंवा ज्यांना देवाची योजना कळत नाही ते लोक नावच ठेवत असतील, काय हे लोक नुसतं तारू बनवतायत, जमाना कुठला चाललाय, काय चाललंय, आणि हे काय करत बसले, त्यांचं काय ते देवाच्या मागं लागलेत, काय ते. शेवटी देवानीच त्याला वाचवलं. हालेलुया. जे लोक नास्तिक होते, देव नाही देव नाही देव नाही असे म्हणत म्हणत ते मेले, आणि ते नाही, पण देव आज पण आहे. देव आहे, देव असणार आहे, देव होता, त्याचं अस्तित्व कायम आहे प्रियांनो. हालेलुया. नोहाशी तो बोलला, अभिवचन दिलं की
फार मोठा पाऊस येणार आहे. 40 दिवस आणि 40 रात्र सगळ्या सृष्टीचा अंत होईल. पण त्यात मात्र मी तुला तुझ्या परिवाराला नाही, मी पाठवतो त्या सगळ्या जनावरांना, पशु पक्षी प्राण्यांना मी वाचवणार आहे. बस, बाकी जगाचा अंत ठरलेला आहे. अभिवचनाप्रमाणे परमेश्वराने नोहाला आणि त्याच्या परिवाराला वाचवलं. जे लोक तारवाच्या आत होते ते वाचले का जे बाहेर होते ते वाचले? आत होते ते, जे आत होते ते. बाहेर होते ते गटांगळ्या गेले सगळे बुडून. कोण वाचले? आतले. येशू येत आहे. जे चर्च मध्ये असतील फक्त तेच वाचतील. जे बाहेर आहेत त्यांच्यावर महासंकटाचा काळ येत आहे. हा माझा शब्द नाही, हा पवित्र शास्त्राचा प्रभूचा शब्द आहे. जसं मी आपल्याला सांगितलं, अब्राहम आणि नोहाचं उदाहरण देऊन फक्त एवढं तुम्हाला बायबलमधून प्रूव्ह करून दिलं की माझ्या देवाचं अभिवचन कधीच खाली जात नाही. येशू ख्रिस्ताने त्याच्या सेवेदरम्यान 3 महत्वाची अभिवचनं तुम्हाला आणि मला दिलेली आहेत. त्या अभिवचनांकडे आपलं कान राहू द्या, आपलं लक्ष राहू द्या आणि बारकाईने ऐका. सगळ्यात पहिलं अभिवचन जे प्रभू येशू ख्रिस्ताने दिलं, जो देव अभिवचन देतो आणि पूर्ण करतो, त्या देवाने, त्या येशू ख्रिस्ताने 3 अभिवचन मंडळीला अर्थात तुम्हाला आणि मला दिलेले आहेत. त्यापैकी पहिलं अभिवचन प्रेषितांची कृत्ये 1 अध्याय आणि 8व्या वचनामध्ये आहे. परंतु पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरूशलेमेत, सर्व यहुदियात, शोमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. पहिलं अभिवचन, तुम्हाला पवित्र आत्मा प्राप्त होईल. हालेलुया. पहिलं अभिवचन. देवाला मानणाऱ्या, येशूच्या नावाने चालणाऱ्या लोकांनो, ज्या व्यक्तीला पवित्र आत्मा नाही त्याला स्वर्गात प्रवेश दिला जाणार नाही. ऐकलं मी काय बोललो? देवाच्या प्रिय संतगणांनो, आज प्रत्येक व्यक्ती त्या पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. त्या पवित्र आत्म्याला आपल्या जीवनामध्ये स्वीकारणं अत्यंत गरजेचं आहे. पवित्र आत्मा म्हणजे काय आहे? देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा, या त्रैक्यातला सामर्थ्यवान परमेश्वर पवित्र आत्मा. तो पवित्र आत्मा पेंटिकॉस्टच्या दिवशी मानव जातीवरती उतरून आला. आधी तुम्ही आणि मी रिकामी अशी मंदिरं होतो. आधी तुम्ही आणि मी, आमच्यामध्ये देवाची वस्ती नव्हती. परंतु ज्या दिवशी आम्हाला पवित्र आत्मा मिळाला, तो साक्षात परमेश्वर पवित्र आत्म्याच्या स्वरूपात तुमच्या आणि माझ्यामध्ये वस्ती करू लागला. आमेन. हालेलुया. तुम्ही देवाचं मंदिर आहात. हालेलुया. पवित्र आत्म्याचं तुम्ही मंदिर आहात. देवाचा आत्मा तुमच्यामध्ये वस्ती करतो. येशूने सगळ्यात पहिलं अभिवचन दिलं. येशू ख्रिस्त क्रूसावर जाण्याच्या आधी मग लोकांना पवित्र आत्मा मिळायचा की नव्हता मिळत? यायचा का लोकांवरती पवित्र आत्मा? पवित्र आत्मा मिळायचा का लोकांना? हो, यायचा पवित्र आत्मा. पवित्र आत्मा आला की शमशोन डायरेक्ट सिंहाला फाडून टाकायचा. पवित्र आत्मा आला की शमशोन डायरेक्ट गाढवाचं जाबड घेऊन डायरेक्ट 1000 लोकांना खलास करायचा. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने अनेक कामं जुन्या करारात झालेली आहेत. पण काय व्हायचं? त्यांच्यावर पवित्र आत्मा यायचा आणि परत निघून जायचा. कारण परत यांना दलीलाकडे जायचंय, बरीच कामं असायची यांच्या मागे. वेगवेगळ्या ठिकाणी यांना जावं लागायचं, वेगवेगळी कामं होती मोठी मोठी. दाविदाला टेरेसवर फिरावं लागायचं, काय काय होतं प्रत्येकाच्या जीवनात असो. परंतु ज्यावेळेस आम्ही नवीन करारामध्ये पाहतो, आम्हाला टेम्पररी तात्पुरता आत्मा दिलेला नाही. रविवार टू रविवार, तू ज्यावेळेस रविवारच्या भक्तीमध्ये जाशील तुझ्यावर पवित्र आत्मा येईल. नाही, भक्तीमध्ये पण, तू रस्त्यावर असलास तरी पण, तू वाटेने चालला तरी पण, तू प्रवासात असला तरी पण, ओ राबा शाखारी मनामा हालेलुया, तू जाशील तिकडं तुझा देव तुझ्या बरोबर असणार आहे. तू जाशील तिकडं देवाचं सामर्थ्य तुझ्याकडे असणार आहे. याकोब जुन्या करारातला आशीर्वादासाठी डॅडी
मी आलोय, जेवण आणलंय. बेटा कोण आहेस तू? एसाव आहे, एसाव. आवाज याकोबाचा वाटतोय. अंगाला हात लावलं तर तू एसाव वाटतोय. तू आहेस कोण? बाप आंधळा झाले ना. आशीर्वादासाठी खोटं बोललं, आशीर्वादासाठी झोंबी केली. संत पौल एका वाक्यात कुठंच म्हणत नाही हे देवा मला आशीर्वादित कर, कुठंच नाही. नेव्हर. मला शोधून दाखवा, मी चॅलेंज करतो. संत पौलाला माहित आहे ख्रिस्त माझ्या ठाई जगत आहे. हालेलुया. आता मी जगत नाही, माझा प्रभू माझ्यामध्ये जगतो. अरे येशूच आलाय आत, अजून काय आशीर्वाद पाहिजे? मी आशीर्वादित आहे. हालेलुया. बोलो येशू मसीह की जय. आशीर्वाद ऑलरेडी तुम्हाला प्राप्त झाले. ज्याला ख्रिस्त लाभला त्याला काही मागायची गरज नाही. ज्याला येशू मिळाला त्याचं जीवन ऑलरेडी आशीर्वादित आहे. आशीर्वादित कर, आशीर्वादित कर. ते दिवस संपले प्रियांनो. आता हे दिवस आहेत की तुमचा प्याला ओसंडून वाहणार आहे. तुमच्याद्वारे लोक आशीर्वादित होणार आहेत. तुमच्या संपर्कात येतील ते देवाच्या आत्म्याने भरले जातील. तुम्हाला हात जरी मिळवला तरी त्यांचं जीवन परिवर्तित होईल. तुमच्या स्पर्शाने लोक बरे होतील, कारण देवाच्या आत्म्याने तुम्हाला भरलेला आहे. देवाचं सामर्थ्य तुमच्या जीवनावरती आहे. पहिला अभिवचन, पवित्र आत्मा तुम्हावर येईल आणि तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. एक विश्वसुंदरी मला माहित आहे की जे सगळ्यात सामर्थ्यवान आहे, आणि ती विश्वसुंदरी ख्रिस्ताची वधू मंडळी आहे. प्रियांनो, मंडळी एवढं सुंदर जगात काहीच नाही. जर तुमचा विश्वास आहे येशू सुंदर आहे, आपला देव खूप चांगला देव आहे, किती लोक आमेन म्हणतील? आमेन. आपल्या लाडके एकुलत्या एक पुत्राला कुरूप आणि कशी तरी घाणेरडी बायको तो करून देणार नाही. किती लोक आमेन म्हणतील? मंडळी सगळ्यात सुंदर आहे. तिला दाग नाही, सुरकुती नाही, आणि कोणाच्या बापाला घाबरत नाही. लोक हैराण आहेत हो तुमच्याकडे बघून. नाकात दम केलाय तुम्ही लोकांच्या. अरे यांना काय काय करावं, हे घाबरत का नाही? अरे पवित्र आत्मा आहे इथं, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य इथं, परात्पर देवाची उपस्थिती आहे आमच्याकडं. कुणाला भ्यावं, कुणाला घाबरावं? उलट मंडळीला पाहून दुष्ट सैतान थरथर कापत आहे. हालेलुया. किती अडचणी, किती संकट, किती क्लेश, किती व्याधी, पण तरी ही मंडळी टिकून आहे प्रियांनो, टिकून आहे. मंडळी सामर्थ्यात उभी आहे. का? कारण मंडळीला पवित्र आत्मा देण्यात आलेला आहे. हालेलुया. तो पवित्र आत्मा तुम्हाला बलवान आणि भक्कम करते. सगळ्यात पहिली गोष्ट, तुम्हाला पवित्र आत्मा प्राप्त होईल, आणि तो प्रभूने पेंटिकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्मा दिलेला आहे. पित्याकडे मध्यस्थी केली येशूने, आणि पवित्र आत्मा आमच्यासाठी पाठवला. आता पवित्र आत्मा कुठे आहे? आमच्यामध्ये. आमच्यामध्ये. नक्की हो. लॉक किया जाए. येस. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू. सगळ्यांनी 1-1 करोड धन्यवाद. गॉड ब्लेस यू. हालेलुया. तो पवित्र आत्मा आमच्यात आहे. देवाचं ख्रिस्ताच्या मुखातून आलेलं अभिवचन, येशूने दिलेलं अभिवचन पूर्ण झालं. आता पुढच्या 2 अभिवचनाच्या दिशेने आपण चाललेलो आहोत. पुढचं अभिवचन ह्या दिवसातलं सगळ्यात महत्वाचं, मार्क 16 अध्याय 15 वचन, ज्याच्यावर आत्ता सध्या आपण ऍक्टिव्ह आहोत. मार्क 16 आणि 15. मग त्याने त्यांना सांगितले की सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. आमेन. आमेन. कसली घोषणा करा? सुवार्ते. सुवार्तेची घोषणा करा. कुठं? संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. मग त्याने काय होणार आहे? रोम 14:11 आणि फिलिपी 2:9-10 मध्ये लिहिलंय. रोमकरास पत्र 14 अध्याय 11 वचन. कारण शास्त्रात असे लिहिले आहे की Yes. प्रभू म्हणतो, ज्या अर्थी मी जिवंत आहे, प्रभू म्हणतो ज्या अर्थी मी जिवंत आहे, त्या अर्थी माझ्या पुढे प्रत्येक जण गुडघा टेकील, माझ्या पुढे प्रत्येक गुडघा टेकेल, व प्रत्येक जीवा देवाचे स्तवन करील. व प्रत्येक जीवा देवाचे स्तवन करील. जर खरंच येशू जिवंत आहे तर प्रत्येक गुडघा येशू समोर टेकला पाहिजे प्रियांनो.
हालेलुया. फिलिपियन 2:9-11. फिलिपियन चॅप्टर 2 वर्सेस 9-11. यामुळे देवाने त्याला अत्युच्च केले. येशूने स्वतःला एवढं रिक्त केलं की देवाने त्याला अति उच्च केलं, अत्युच्च केलं, एकदम उंच. पुढे, आणि सर्व नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले. जे सर्व नावापेक्षा श्रेष्ठ नाव ते येशूचं नाव त्याला देण्यात आलं. यात हेतू हा की स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली, स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली, अधोलोकातही प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा. प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा. आणि देवपित्याच्या गौरवासाठी, आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे, येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे. असे कबूल करावे. किती लोक आमेन म्हणणार आहे? आमेन. तुम्ही जी सुवार्ता सांगता त्या सुवार्तेचा हा रिझल्ट आहे प्रियांनो. हा रिझल्ट. आमच्या देवाचं थोडं काम थोडं वेगळं आहे. हालेलुया. हालेलुया. बोलो येशू मसीह की जय. काम कसं वेगळं आहे? तो काम देतो तुम्हाला, हे असं असं कर, आणि त्या कामाचा परिणाम पुढे काय होणार आहे तो पण त्याने आधीच लिहून ठेवला आहे. तुमच्या सुवार्तेमुळे अख्खं जग येशू पुढे गुडघे टेकणार आहे. प्रत्येक जीभ कबूल करणार आहे येशू ख्रिस्त हाच प्रभू आहे आणि त्याच्याशिवाय काही नाही. हा प्रभूचा शब्द आहे प्रियांनो. आता कदाचित कोणी म्हणेल, काय पास्टर हे असं आकाशातून कोणी येत असतं का? आता मी लहानचं म्हणजे म्हातारा झालोय, आता एवढं वय झालंय माझं, कधीच नाही बघितलं असं कोणी आकाशातून आलंय. आणि का तुम्ही असं सांगताय आकाशातून वगैरे? काय काय काही लोक विश्वास नाही ठेवणार. सुवार्ता पोहोचेल पण काही लोक विश्वास नाही ठेवणार. काय सांगतात हे? कसं काय होणार? काय नाही. पण एक दिवस असा येईल की प्रत्येकाला मान्य करावं लागेल येशू जिवंत आहे. आमेन. ते लेकरं शाळेत जातात ना, त्यांना एक क्वेश्चन असतो MCQ, मल्टिपल चॉईस क्वेश्चन. किती ऑप्शन असतात त्याच्यात? 4 ऑप्शन असतात. मग ते 4 ऑप्शन पैकी एक ऑप्शन निवडायचा असतो. ऑप्शन A, ऑप्शन B, ऑप्शन C, ऑप्शन D. एक काहीतरी उत्तर बरोबर असतं. आणि मग कन्फ्युजन होतं. ज्याचं उत्तर माहिती, ज्याचं थोडं कन्फ्युजन होतं, हे असेल का हे असेल, हे असेल की ते असेल, काय असेल, कन्फ्युजन होतं. आपला देव ज्यावेळेस प्रश्न विचारतो त्यावेळेस तो ऑप्शन मध्ये एकच ऑप्शन देतो. तुला बरं कुणी केलं आहे? ऑप्शन A. एकच ऑप्शन, तुझ्या देवाने. बोल, तुझ्या देवाने. तुला नवीन जीवन कुणी दिलं? एकच ऑप्शन आहे, तुझ्या देवाने. बोल, तुझ्या देवाने. ही माझ्या आणि तुमच्या प्रभूची ख्याती आहे. ऑप्शन B, C, D पुढचे ऑप्शन सोडतच नाही तो. त्याच्याकडे एकच ऑप्शन असतो. उद्धारासाठी एक ऑप्शन आहे आणि त्याचं नाव आहे प्रभू येशू ख्रिस्त. हालेलुया. हालेलुया. खूप लोक असतील जगात पण ते मनुष्य आहेत. पण देव मानव बनून जगात आला की ज्याने आमच्यासाठी रक्त सांडलं. ते एकच नाव आहे आणि ते नाव प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव आहे प्रियांनो. त्या नावाने आम्हाला पापातून सोडवलं आहे. कोणाला मान्य करायची त्यांनी करा, ज्याला नसन करायची त्यांनी ऐकताय की नाही करत? आता एकाने म्हटलं की मला मरायचंच आहे, तुम्ही काय करणार त्याचं? बताना तुम्हारा काम है, सुनना न सुनना वो उनका काम. हालेलुया. आपलं काम सुवार्ता सांगणं आहे. आपली मनापासून इच्छा आहे की ह्याचं तारण व्हावं, पण तो म्हणतो की नाही मला नरकातच जायचं. तुम्ही काय करणार आहे? कान उघडे ठेवून ऐका. जे वचन मी आता तुम्हाला सांगितलं, प्रत्येक गुडघा टेकणार आहे. याचा अर्थ असा घेऊ नका सगळी दुनिया स्वर्गाला चालली. थोडे खाली राहू द्या. त्या 7 वाट्या ओतायच्यात ना अजून, ते होरपळण्यासाठी कोण लोक राहतील माग? हे वचन तर पूर्ण होऊ द्या. प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होणार नाही. स्वीकारतील सगळे.
पण काही दिखावा करतील आणि काही लोक गुप्त रीतीनं देवाच्या सानिध्यात जीवन जगतील. एक गोष्ट मी तुमच्याशी बोलणार आहे प्रियांनो. ज्यावेळेस उपास प्रार्थना करतो ना, गुप्त रीतीने करा. गुप्तदर्शी पिता तुम्हाला आशीर्वादित करेल. एक सध्या एक फॅड निघाले, नाही पटत माझ्या मनाला, मी बोलतोय, देवाचा दास आहे. 48 तास प्रार्थना. सिस्टर तुम्ही 48 तासात सुटका पावणार, आणि 48च्या आत गेली तर काय हे? 72 तास प्रार्थना करावीच लागल, त्यांनी सुटका. येशूने कधी घेतली का 72 तास प्रार्थना? तुम्ही 5 शुक्रवार करा, तुम्ही मोकळे व्हाल. अरे काय थोतंड आहे? जो प्रभूकडे आला तक्षणी त्याला देवाने आशीर्वादित केलं. हे फक्त वेड्यात काढायचं काम आहे, मग सगळीकडे जाहीर करायचं. एक दास आहे प्रियांनो, नाव सांगणार नाही, काही सीआयडीचे बरेच लोक इथं बसलेले आहेत. 21 दिवस उपास प्रार्थना केली. अभिषेक तर खूप मोठा दास. किती दिवस? आणि 21व्या दिवशी स्टेजवरती पास्टर साहेब सगळ्यांसमोर उपास सोडतील असा कार्यक्रम ठेवला मोठा. ह्याच्यापेक्षा जास्त लोक. त्यांच्या प्रार्थनेने रोग्यांना बरं वाटायचं, त्यांच्या प्रार्थनेने भूत निघायचे, त्यांच्या प्रार्थनेने मोठे मोठे चमत्कार व्हायचे. पण ज्या दिवशी त्या उपासाचा त्यांनी शो मांडला ना, त्या दिवसानंतर भूत म्हणायला लागले, चल नाही निघत, काय करायचं करून घे. मिरॅकल्स बंद, सगळं बंद. अभिषेक गेला. होली स्पिरिट सेन्सिटिव्ह आहे, सेन्सिटिव्ह आहे एकदम. ते साखर कारखाने असतात का नसतात? सुगंध बघितला तिथला? मळीचा. तुमची बस तिथून चालली ना, तुमची गाडी, तुम्ही खिडक्या लावून घ्याल आणि म्हणाल, हे प्रभू हे गाव लवकर जाऊ दे. पण त्या गावातले रहिवासी आहेत, आहा, काहीच फरक पडत नाही त्यांना. का? कारण त्यांना ते सवयीचं झालंय. काही लोकांना ते पापमय जीवन सवयीचं झालंय, त्यांना फरक पडत नाही. ज्यांना शुद्ध वातावरणात राहायची सवय, त्यांना फरक पडतो लगेच. पवित्र आत्मा फार शुद्ध आहे प्रियांनो. त्याला जराही दुर्गंधी चालत नाही. घमंड आला, मी चाललो, तुला करायची का सेवा, नम्र हो, तर मी थांबतो, नाही तर मी चाललो. देवाच्या प्रिय लोकांनो, आज आम्हाला ह्या गोष्टी कळणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट, पवित्र आत्मा तुमच्यावर येईल आणि तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. दुसरी गोष्ट, प्रत्येक गुडघा टेकेल आणि प्रत्येक जीवा कबूल करेल येशू ख्रिस्त हाच प्रभू आहे. तिसरी गोष्ट, प्रकटीकरण 22:7 मध्ये सांगितलेली, पहा मी लवकर येतो, या पुस्तकातील संदेश वचने पाळणारा तू धन्य. ही तिसरी आणि महत्वाची गोष्ट, येशू मेघावरती आरूढ होऊन येत आहे. हालेलुया, हालेलुया. आज आमचं नाव कुठं पण वगळलं तर चालेल, पोस्टरवर नाव नाही आलं, स्टेजवरून आमचं नाव नाही घेतलं, लग्न पत्रिकेत नाव नाही आलं तरी चालेल, भांडायला जाऊ नका. कारण तुमचं नाव जीवनी पुस्तकात लिहिलंय, ह्यात खरा आणि मोठा आनंद आहे. आमेन, प्रेज द लॉर्ड. प्रभू येईल त्यावेळेस रॅप्चर होणार आहे. रॅप्चर, रॅप्चर हा जो शब्द आहे ना, हा खूप समजून घेण्याचा शब्द आहे. रॅप्चरसाठी आम्ही तयार आहोत. रॅप्चर होण्यासाठी प्रभूने आम्हाला उचललं जावं, प्रभू आम्हाला घेऊन जावा. तो रॅप्चरचा क्षण, त्याच्यासाठी मंडळीला तयार केलं जात आहे. हवेत उचलले जाणार आम्ही. गुरुत्वाकर्षणाची जी शक्ती आहे ना, फेकलेली वस्तू परत खाली पडते, त्याच्या विरुद्ध जायचंय. पक्षी कसे हवेत उडतात बिना पंखाचे, तुम्ही आणि मी उचलले जाणार आहोत. रॉकेट, विमानं, इंजिन आणि इंधनाच्या मदतीने वर जातात, पण तुम्हाला आणि मला इंजिन आणि कसल्या गोष्टीची गरज पडणार नाही त्या दिवशी. आमेन. लोक
50,000 लाख रुपये खर्च करून स्काय डायव्हिंग करतात. आकाशात जायचं आणि वरून खाली उडी मारायची. लाख रुपये खर्च करून जातात. तुम्हाला फ्री ऑफ चार्ज पडण्याचा नाही, उचलण्याचा अनुभव देव देणार. हालेलुया. आकाश पाळणा, रोलर कोस्टर, ह्या गोष्टींचे लोक खूप फॅन आहेत. पण त्या सगळ्या गोष्टींच्या वरचढ तो एक अतिशय आनंदाचा प्रसंग असेल. यामुळे नाही की एक उडण्याचा अनुभव मिळेल, पण यामुळे की आमच्या प्रभूपासून त्या दिवसानंतर आम्ही कधीच विभक्त होणार नाही. हालेलुया. युगानुयुग आम्ही प्रभू बरोबर राहणार आहोत. आमेन. प्रेज द लॉर्ड. रॅप्चर शब्द केम्ब्रिज युनिव्हर्सिटीच्या जर डिक्शनरीमध्ये तुम्ही पाहिला तर त्याचा अर्थ आहे की अत्यानंद. अत्यानंद म्हणजे अतिशय आनंद, फार मोठा आनंद. तो आनंद प्रभू तुम्हाला आणि मला देणार आहे. इतका आनंद असेल, प्रभू माझं जीवन व्यर्थ झालंय, प्रभू माझ्या जीवनात हे, प्रभू मला सेवेत छळ होतोय, मला हे होतंय, मला ते होतंय, प्रभू आला, येस अत्यानंद. हालेलुया. सगळ्या संकटातून सुटलो. रोजचे डबे, भांडे, कटका, धुणे, बे ते, कामाला जाय, असं कर तसं कर, संपलं. आमेन. फिनिश. चाललो मी, बाय बाय. कायम स्वरूपी पित्याच्या घरात राहण्याची देवाने तुमच्या आणि माझ्यासाठी योजना केलेली. अतिशय आनंदाचा तो प्रसंग, त्याला अत्यानंद असं म्हटलेलं आहे. ग्रीक शब्द त्याच्यासाठी, रॅप्चरसाठी हार्पॅझो आहे. हार्पॅझो हा शब्द जो आहे ना ग्रीक भाषेतला, त्याचा तो मूळ भाषांतरात आलाय. त्याचा बारकाईने अभ्यास केला ना, मग रॅप्चरच्या पलीकडे आपण जाऊन त्याचा अर्थ समजतो. हार्पॅझो म्हणजे काय की समजा एखादी गोष्ट मी धरली. तुझं नाव काय बाळा? अभिषेक. अभिषेकने मी घट्ट धरलेली गोष्ट, अभिषेक येतो आणि तो हिसकावून घेतो माझ्या हातातून, त्याला हार्पॅझो म्हणतात. येशू ह्या जगातून तुम्हाला आणि मला हिसकावून घेणार. हालेलुया. मंडळी उचलली जाणार आहे क्षणात, निमिषात. त्याचं महान आणि अद्भुत गौरव होणार आहे. आमेन. ज्या वेळेस तो मेघावरती आरूढ होईल, ह्या वेळेस तो पाऊल जमिनीवर ठेवणार नाही. प्रियांनो, देवदूतांना पाठवेल, जाओ मेरे बच्चे लोग को लेके आओ. ते विचारतील, प्रभू पहिले कोणाला आणू? पहिले आता हे मंडळी यांना बसलेले, यांचा संदेश चालू राहू दे थोड्या वेळ, यांना नको घेऊ. आधी ज्यांना दफन केलंय ना तिकडं जा आधी. किती लोक आमेन म्हणणार आहेत? आमेन. एक दिवस असा येत आहे की मेलेल्यांच्या, ज्यांनी येशूवर विश्वास ठेवला, जे धार्मिकतेत आपलं जीवन जगले, त्यांच्या कबरा उघडल्या जाणार आहेत. प्रियांनो, त्यांच्या कबरा उघडल्या जाणार आहेत. मेलेले मुर्दे जमिनीतून जिवंत होऊन बाहेर निघतील. ते मध्य आकाशात घेतले जातील. प्रियांनो, कदाचित काही लोक दफनभूमीत जमले असतील. धुळीला धूळ, मातीला माती. देवदूत येईल, आता तुझी माती बिती बाजूला कर. ज्याला कबरेत ठेवलंय तो धाडकन उठून बाहेर येईल. हालेलुया. त्यांना बघून घाबरू नका. देवाला धन्यवाद द्यायला सुरुवात करा, कारण पुढचा नंबर आपला. हालेलुया. हालेलुया. ते उचलले जातील. प्रियांनो, ते उचलले जातील. काय महान दिवस येत आहे. बेतसादा तळ्यावरती जो देवदूतांना पाठवायचा, ज्याने देवदूत पाठवले, ज्याने संदेश ते पाठवले, तो स्वतः येणार आहे. हालेलुया. येशू स्वतः येणार आहे. त्याचं अभिवचन आहे, पहा मी येत आहे. त्याचं अभिवचन आहे. पहिले थेसलनी 4 अध्याय 13 ते 18 वचन पटकन आपण वाचू. पहिले थेसलनी 4 13 ते 18. बंधुजन हो, झोपी गेलेल्या लोकांविषयी तुम्ही आजाण नसावे अशी आमची इच्छा आहे, यासाठी की ज्यांना आशाच नाही अशा बाकीच्या लोकांसारखा तुम्ही खेद करू नये. कारण येशू मरण पावला व पुन्हा उठला असा जर आपला विश्वास आहे, तर त्याप्रमाणे येशूच्या द्वारे जे झोपी गेले आहेत त्यांना देव त्याच्याबरोबर आणील. प्रभूच्या वचनावरून आम्ही हे तुम्हाला सांगतो की प्रभूचे येणे होईपर्यंत जे आपण जिवंत
कसे उरू, ते आपण झोपी गेलेल्यांच्या आघाडी जाणारच नाही. कारण आज्ञाध्वनी, आद्य दिव्यदूताची वाणी व देवाच्या तुतारीचा नाद होत असता प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठतील. नंतर जिवंत उरलेले आपण त्यांच्याबरोबर प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघारूढ असे अंतराळात घेतले जाऊ आणि तसेच सदा सर्वदा प्रभू जवळ राहू. म्हणून ह्या वचनांनी एकमेकांचे आमेन, आमेन. सांत्वन करा. हालेलुया. आमेन, हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, मुर्दे उठवले जातील जे प्रभूमध्ये विसावा पावलेत, जे देवाचे सेवकगण, जे पाळक वर्ग, ज्यांच्या आठवणीमध्ये किती सुंदर साक्ष आज आपण ऐकली. पण तो दिवस असा असेल की आपण त्यांना परत भेटणार. हालेलुया. परत भेटणार. आणि म्हणून ज्यावेळेस कुणी जग सोडून जातं त्यावेळेस आशाहीन असल्यासारखं आपण असू नये. आपल्याला दुःख होणार, आपल्याला आठवण येणार, सगळ्या गोष्टी 100% होणार आणि व्हायला पाहिजेत, नॉर्मल आहेत त्या. पण त्याच्या पलीकडे जाऊन विचार करायचा की एक दिवस आम्ही परत भेटणार आहोत हालेलुया. आणि परत कधीच विभक्त होणार नाही. हालेलुया. हालेलुया. प्रभूचं अभिवचन आहे. सगळ्यात पहिलं अभिवचन पवित्र आत्मा येईल. दुसरं अभिवचन प्रत्येक गुडघा टेकणार आहे आणि तिसरं अभिवचन येशू येत आहे. हालेलुया. ज्या परात्पर देवाने आब्रामाचे, नोहाचे आणि बायबल मधले सगळे अभिवचन पूर्ण केले, त्याचं मंडळीला या दिवसात अभिवचन आहे. मी तुम्हाला नेण्यासाठी येणार आहे. हालेलुया. प्रभूचं येणं जवळ येऊन ठेपलेलं आहे. प्रियांनो, हे दिवस आहेत की आम्ही स्वतःची तयारी करावी. हे दिवस आहेत की जे देवापासून दूर आहेत त्यांना आम्ही प्रभूच्या वचनात स्थिर करावं. हे दिवस आहेत की जे विझत चाललेले दिवे आहेत त्यांना आम्ही प्रज्वलित करावं. एखादा मागे पडत असला तर त्याला आम्ही हात देऊन पुढं आणलं पाहिजे. एखादा देवापासून दूर गेला तर त्याला आम्ही देवाकडं आणलं पाहिजे. एखादा व्यक्ती जर आपल्या जीवनात निराश झालेला आहे त्याचं देवाच्या वचनांनी, प्रभूच्या वचनांनी त्याचं सांत्वन केलं पाहिजे. देवाच्या प्रिय संतगणांनो, ही सेवा देवाने या शेवटच्या काळात तुम्हाला आणि मला दिलेली आहे. बोलो येशू मसीह की. हालेलुया. कदाचित असं असेल तुमचे खिसे रिकामे झाले तरी चालतील, पण पवित्र आत्मा तुम्हाला मिळालाच पाहिजे. हालेलुया. बाकीच्या काही अडचणी असल्यात, येऊ न येऊ त्यांनी फरक पडत नाही, पण पवित्र आत्मा आमच्याकडे असला पाहिजे. तुम्ही हुद्द्याने कुणीही असा, ऐकताय तुम्ही चर्च, तुम्ही अपोस्टल असाल, तुम्ही बिशप असाल, तुम्ही पास्टर असाल, बायबल टीचर असाल, तुम्ही लीडर असाल, तुम्ही वर्शिपर असाल, कुणीही असाल, पण प्रत्येक विश्वासणाऱ्याला एक कॉलिंग दिलंय आणि ते कॉलिंग इव्हँजलिझमचं कॉलिंग आहे. सुवार्ता प्रसाराचं कॉलिंग दिलेलं आहे. हालेलुया. जिथं जाल तिथे येशूच्या नावाने वचनांची आग लावून टाका. प्रियांनो, जिथं जाल तिथं पवित्र आत्म्याचा अग्नी उतरला पाहिजे. जाल तिथं वचन पेरायला सुरुवात करा. तुमच्या बोलण्याद्वारे लोक प्रभूचा स्वीकार करणार आहेत. हालेलुया. आमेन, हालेलुया. आणि ज्या वेळेस प्रभू येईल, तुम्ही उचलले गेलात आणि जो व्यसनाधीन होता, ज्याला तुम्ही प्रभूकडं बोलवलंय, तो व्यक्ती पण जसा उचलला जाईल, तुम्ही एकमेकांना बघाल, तो म्हणाल, खरंच तुला मी देवा धन्यवाद देतो, या भावाच्या द्वारे मला तुझं वचन कळालं. हालेलुया. किती मोठा आनंद असेल की जे नरकाच्या वाटेवरती चाललेत त्यांना येशूकडे तुम्ही आणलेलं आहे. हालेलुया. हे दिवस रॅप्चरसाठी तयार होण्याचे दिवस आहेत. प्रेज लॉर्ड. मंडळीने तयार होण्याचे दिवस आहेत. जर कुठल्या बाबतीत आपली मंडळी मागे असेल तर मंडळीने जागृत होण्याचा हा टाइम आहे. प्रियांनो, हालेलुया. जागे व्हा, प्रभूकडे वळा, आपलं मन प्रभूकडे वळवा. ज्याने अभिवचन दिलंय तो अभिवचन पूर्ण करणार आहे. तो लवकर येत आहे. कुठल्याही क्षणी आला तरी त्याला आम्ही तयार दिसलो पाहिजे. आमेन. तो सकाळी येऊ, दुपारी येऊ, नाही तर मध्यरात्री येऊ, प्रभू कधीही आला तरी त्याला आम्ही तयार दिसलो पाहिजे. आमेन. हालेलुया. आज प्रभूकडे आपण प्रार्थना करूया की प्रभू आमच्या जीवनाची, आमच्या अंतःकरणाची तयारी कर.
अभिवचन देणारा, अभिवचन पूर्ण करणारा तू देव आहेस. आज जे 3 अभिवचन आम्ही ऐकले, आम्हाला पवित्र आत्मा पाहिजे, आम्हाला सुवार्थ प्रसार करणारा बनव आणि तुझ्या येण्यापर्यंत आम्ही पूर्णपणे प्रिपेअर असावं यासाठी आमची तयारी कर. आमेन.